नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा बाकाल ॲग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर. शेतकरी मित्रांनो, संपूर्ण उन्हाळी हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या काही प्रमुख पिकासंदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. अशी काही पिकं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो शेतकरी मित्रांनो, ज्या पिकांना उन्हाळ्याच्या काळामध्ये मार्केटमध्ये चांगली मागणी असते आणि मागणी चांगली असल्यामुळे शेतकरी मित्रांनो त्या पिकांना दरही चांगला मिळतो. फार 3 लाख 4 लाख अशा नफ्याचं मी तुम्हाला सांगणार नाही शेतकरी मित्रांनो, परंतु या पिकातून तुम्हाला जेमतेम स्वरूपाचा नफा हा मिळू शकतो. म्हणजे एकंदरीत ही पिकं तोट्यात जाण्याचा जो काही धोका आहे शेतकरी मित्रांनो, तर तो खूपच कमी आहे. म्हणजेच ही पिकं तुम्हाला फायद्याची त्या ठिकाणी ठरू शकतात. तरी पिकं कोणती आहे शेतकरी मित्रांनो, या पिकाच्या लागवडीसाठी जी काही व्हरायटी आहे, तर व्हरायटी कोणकोणत्या तुम्हाला त्या ठिकाणी निवडायच्या आहेत, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो. आणि पहिल्यांदाच तुम्ही आपल्या बाकाल ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका. म्हणजे आलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, उन्हाळी हंगामामध्ये जर आपल्याला कोणतंही पीक घ्यायचं असेल तर आपल्याकडे उपलब्ध पाण्याचा स्रोत कसा आहे, तर उपलब्ध पाण्याच्या स्रोतानुसार पिकं घेणं आपल्याला तिथं फायद्याचं ठरतं. म्हणजे एखाद्या वेळेस शेतकरी मित्रांनो, जर अल्प पाण्याचा स्रोत असेल आणि आपण थोडंसं लाँग ड्युरेशनचं पीक घेतलं आणि मध्येच पाणी जर कमी झालं शेतकरी मित्रांनो, तर संपूर्ण खर्च आपला त्या ठिकाणी वाया जाण्याचा धोका त्या ठिकाणी असतो. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, उपलब्ध पाण्याचा स्रोत कसा आहे त्याच्यानुसार पिकं घेणं आपण कधीही ठरवावी. तर शेतकरी मित्रांनो, जी पिकं मी तुम्हाला सांगणार आहे, तर या पिकांच्या खत व्यवस्थापनामध्ये तुम्ही जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर करा. रासायनिक खते कमी टाका आणि उत्पादन खर्च कमी करण्याचा प्रयत्न करा. तर शेतकरी मित्रांनो, उन्हाळी हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या प्रमुख पिकामध्ये जे काही पहिलं पीक आहे, तर ते पीक म्हणजेच कलिंगड. कलिंगड हे फळ शेतकरी मित्रांनो आरोग्यासाठी थंड आणि उत्तम असं फळ आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कलिंगडाला खूप मागणी असते आणि मागणी चांगली असल्यामुळे शेतकरी मित्रांनो या पिकाला दर चांगला मिळतो. साधारणतः 60 ते 70 दिवसाचा कालावधी असणारं हे पीक आहे शेतकरी मित्रांनो. जर तुम्ही बियाणाची लागवड केली तर 75 ते 80 दिवस या पिकाला तोडणीसाठी लागतात आणि रोपांची पुनर्लागवड केली शेतकरी मित्रांनो, तर 60 ते 65 दिवसामध्ये हे पीक त्या ठिकाणी तोडणीला येतं. कलिंगड लागवडीसाठी शेतकरी मित्रांनो शक्यतो बेड आणि मल्चिंगचाच वापर करावा. आता कलिंगड लागवडीसाठी व्हरायटी कोणत्या घ्यायच्या? तर याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही सिजेंटाची शुगर क्वीन ही एक चांगली व्हरायटी आहे. त्यानंतर कलर्स सीडचं मेलोडी म्हणून एक व्हरायटी येते शेतकरी मित्रांनो, ही पण एक चांगली व्हरायटी आहे. किंवा सिमॉन सीडचं बाहुबली, किंवा मग शेतकरी मित्रांनो सागर सीडचं सागर किंग ही एक चांगली व्हरायटी आहे. किंवा मग तुम्ही BASF कंपनीचं जे काही मॅक्स म्हणून व्हरायटी येते कलिंगडाची, ही पण एक चांगली व्हरायटी आहे. तर या व्हरायटीची तुम्ही लागवडीसाठी निवड करू शकता. कलिंगड पिकामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही जर चांगलं नियोजन ठेवलं, म्हणजे वेळच्या वेळेवर खत व्यवस्थापन, पाण्याचं नियोजन चांगलं ठेवलं आणि फवारणीचं तुमचं नियोजन जर चांगलं असलं, तर साधारणतः 30-35 टनाचं ॲव्हरेज एका एकरमधून कलिंगडाचं तुम्हाला हे मिळतं. आणि 7 ते 8 रुपयाचा जर किलो मागं दर पकडला शेतकरी मित्रांनो, तरीसुद्धा 60-70 दिवसामध्ये कलिंगडाच्या पिकातून तुम्हाला 1.5 ते 2 लाख रुपये खर्च वजा जाता या पिकातून राहू शकता. त्यानंतर पुढचं पीक आहे शेतकरी मित्रांनो, ते म्हणजेच काकडी. साधारणतः 3-3.5 महिन्याचा कालावधी असणारं हे पीक आहे शेतकरी मित्रांनो आणि काकडीला सुद्धा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये चांगली मागणी असते. काकडी लागवडीसाठी शक्यतो शेतकरी मित्रांनो बेड आणि मल्चिंगचा वापर करावा. मंजुराच्या दृष्टीने काकडी हे थोडंसं खर्चिक पीक आहे शेतकरी मित्रांनो, कारण याला नेहमी तोडण्यासाठी तुम्हाला मंजूर लागतं. काकडी लागवडीनंतर शेतकरी मित्रांनो साधारणतः 45 ते 50 दिवसांनी त्या ठिकाणी तोडा निघायला सुरुवात होते आणि कमीत कमी पुढचे तुम्हाला 40-45 दिवस या पिकातून सतत तोडा हा मिळू शकतो. तर काकडी लागवडीसाठी शेतकरी मित्रांनो व्हरायटी कोणत्या घ्यायच्या? तर याच्यामध्ये तुम्ही ॲडव्हान्टाची ADV 268, महिकोची माही 8, VNRची क्रिश, किंवा मग शेतकरी मित्रांनो ॲडव्हान्टाची तुम्ही जेमिनी नावाची जी काही व्हरायटी येते, तर ह्या व्हरायटीची लागवडीसाठी निवड करू शकता. काकडी लागवडीमध्ये सुद्धा शेतकरी मित्रांनो तुम्ही जर चांगलं नियोजन ठेवलं तर एका एकरमधून साधारणतः 20-25 टनाचं ॲव्हरेज तुम्हाला मिळतं आणि शेतकरी मित्रांनो किलो मागं तुम्हाला जर 10-12 रुपयाचा दर जरी मिळाला तरीसुद्धा या पिकातून चांगले पैसे हे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये राहू शकतात. त्यानंतर पुढचं महत्त्वाचं जे पीक आहे शेतकरी मित्रांनो, ते म्हणजेच खरबूज. खरबुजाला सुद्धा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये चांगली मागणी असते. साधारणतः 60-70 दिवसामध्येच कलिंगडासारखंच हे पीक हार्वेस्टिंगला येतं शेतकरी मित्रांनो. जवळपास कलिंगडाला जेवढा तुम्हाला खर्च येणार आहे तेवढाच खर्च खरबुजाच्या पिकाला सुद्धा तुम्हाला येणार आहे. परंतु खरबुजाला कलिंगडापेक्षा दर जो आहे तर तो चांगला मिळत असतो. तर शेतकरी मित्रांनो खरबूज लागवडीसाठी शक्यतो बेड मल्चिंगचाच वापर करावा.
आता खरबूज लागवडीसाठी व्हरायटीची म्हणजे कोणत्या व्हरायटी घ्याव्या, तर याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो कलस सीडचं KSP 1896, ॲडव्हान्टाचा गुरु, किंवा ॲडव्हान्टाचीच पुढची एक व्हरायटी येते मधू म्हणून सनी, किंवा मग शेतकरी मित्रांनो सागर सीडची चंदन म्हणून जी व्हरायटी येते, तर या व्हरायटीची तुम्ही खरबूज लागवडीसाठी निवड करू शकता. आता खरबूज लागवडीमध्ये सुद्धा शेतकरी मित्रांनो तुम्ही चांगलं नियोजन ठेवलं तर एका एकरमध्ये साधारणतः तुम्हाला 20-25 टनाचं ॲव्हरेज मिळतं आणि खरबुजाला रेट हा चांगला मिळतो. 15-20 रुपयाचा किलोमागं दर जरी खरबूज पिकाला तुम्हाला मिळाला तरी साधारणतः 60-70 दिवसामध्ये 1.5 ते 2 लाख रुपये या पिकातून तुम्हाला सहज राहू शकतात. त्यानंतर पुढचं महत्त्वाचं पीक आहे शेतकरी मित्रांनो ते म्हणजेच भुईमूग. 3.5 ते 4 महिन्याचा कालावधी असणारं हे पीक आहे शेतकरी मित्रांनो आणि उन्हाळ्यामध्ये भुईमुगाच्या ओल्या शेंगेला चांगली मागणी असते. भुईमुग लागवडी संदर्भामध्ये मी एक स्पेशल व्हिडिओ दिलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी देतो. संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तर शेतकरी मित्रांनो भुईमुग लागवडीसाठी कोणत्या व्हरायटीची निवड करावी, तर याच्यामध्ये तुम्ही SB 11, TAG 24, TG 26, JL 501, TPG 41, फुले उनप किंवा मग फुले 60-21 यांसारख्या भुईमुग व्हरायटीची निवड उन्हाळी भुईमुग लागवडीसाठी तुम्ही करू शकता. चांगलं नियोजन जर ठेवलं शेतकरी मित्रांनो तर भुईमुग पिकातून तुम्हाला एका एकरमध्ये साधारणतः ओल्या शेंगेचं 25 ते 30 क्विंटलचं उत्पादन हे मिळतं आणि ओली शेंग जर तुम्ही मार्केटला विकली तर 3,500 ते 4,000 रुपयाचा दर जरी क्विंटल मागं मिळाला तरीसुद्धा या पिकातून चांगले पैसे राहू शकतात. अतिशय कमी खर्चिक हे पीक आहे आणि मेहनतीच्या दृष्टीनं सुद्धा एकदम सुलभ आणि सोपं पीक आहे. त्यानंतर 5वं आणि महत्त्वाचं पीक शेतकरी मित्रांनो हे भाजीपालावर्गीय पीक आहे आणि ते पीक म्हणजेच गवार. गवारीला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये चांगली मागणी असते. साधारणतः 3.5 ते 4 महिन्याचा कालावधी असणारं पण हेच पीक आहे शेतकरी मित्रांनो. तर गवार लागवडीनंतर 30-35 दिवसानंतर जर तुमचं चांगलं नियोजन असेल तर तोडा निघायला सुरुवात होते आणि पुढचे 45 ते 50 दिवस या पिकातून सतत तोडा मिळतो. मंजुराच्या दृष्टीनं थोडंसं खर्चिक पीक आहे शेतकरी मित्रांनो, कारण तोडणीसाठी सतत तुम्हाला मंजुराची या पिकामध्ये आवश्यकता भासणार आहे. जर तुमच्याकडे घरचं मंजूर असेल 4 ते 5 तर तुम्ही 10 गुंठे गवार ही सहज करू शकता. गवारीला किलोमागं 25-30 रुपयाचा जरी दर मिळाला शेतकरी मित्रांनो तरीसुद्धा हे पीक तुम्हाला चांगले पैसे उन्हाळ्याच्या काळामध्ये देऊ शकतं. तर एकंदरीत माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेतकरी मित्रांनो कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.